हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहात गरमागरम उपमा, रव्याचा उपमा. तर मी माझ्या परड्यातले म्हणजेच माझ्या बागेतले कोथिंबीर मी तोडून आणणार आहे. एकदम कोवळी कोवळी अशी कोथिंबीर आहे, ती मी तोडणार आहे आणि गरमागरम उपमा बनवणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर सुरुवातीला मी कोथिंबीर आणलेली आहे आणि ती मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने एकदम क्लीन धुवून घेतलेला आहे. धुवून मी त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. लगेचच मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, म्हणजेच कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे, म्हणजे सुजी म्हणू शकता. रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून मी एकदम असं लालसर होईपर्यंत, थोडंसं मीडियम लालसर होईपर्यंत मी त्याला भाजून घेतलेला आहे आणि ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. लगेचच मी त्यामध्ये ऑइल टाकले, म्हणजेच तेल टाकले. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. लगेचच मी कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून एकदम व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी त्यामध्ये थोडेफार शेंगदाणे ॲड केलेला आहे. शेंगदाणे ॲड केल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी मुगाची डाळ, एकदम चम्मचभर एक मुगाची डाळ ॲड करून मी त्याला व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि थोडंसं भाजल्यानंतर मी त्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यानंतर उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी दही टाकलेली आहे. थोडं आंबट दही असेल तर छान लागतं. आंबट दही, 1 चम्मच आंबट दही टाकलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित उकळी येऊ दिलेला आहे. नंतर मी जे काही रवा भाजून घेतलेला होता, तो सुद्धा रवा मी त्यामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे आणि एकदम घट्ट होईपर्यंत, म्हणजे थोडंसं पाणी ठेवायचं मध्ये, तोपर्यंत फिरवून घेतलेला आहे आणि एकदम असा उपमा बनून रेडी आहे. आणि मी शेवटी त्याला फिरून व्यवस्थित परतून त्यावरती झाकण ठेवलेला आहे, म्हणजे प्लेट ठेवलेली आहे. तर हा बघा एकदम मस्त आणि टेस्टी उपमा बनून रेडी आहे आणि त्यासोबतच मी लोणचं सर्व केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा एकदम सोपं आणि एकदम टेस्टी, थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवलेला उपमा तुम्हीसुद्धा खाऊ शकता. तुम्हीसुद्धा हेल्दी राहू शकता आणि एकदम स्वस्थ राहून मस्त खाऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सखी या यूट्यूब चॅनलला. हा बघा एकदम व्यवस्थित, एकदम छान असा, बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं आहे असं या पद्धतीनं बनलेलं आहे.